आम्हा धनगरांचं कसं झालंय, वर्गा पोलीस भरती करायचा किंवा इतर चांगल्या नोकरीला लागायचा म्हणलं तर नवस बोलायचा देवाला किंवा बकरी कापायची 2-4. माझ्या भरतीच्या वेळेला पण 4 बकरी कापली देवाला, परंतु मी पोलीस झालोच नाही. 1-1.5 मार्कानं बाहेर निघायचो. मला गरज होती ती अकॅडमीची, आणखी जास्त मार्क कसे वाढतील म्हणून. आणि माझ्यापेक्षा कमी मार्क असणारे पोरं भरती झाले, कारण की त्यांना आरक्षण होतं. खऱ्या अर्थाने धनगर समाज हा अन्यायाला वाचा फोडणार आहे. त्याच्या समोर जर कुणावर अन्याय होत असेल तर तो पेटून उठतो. बापू बिरू वाटेगावकर असतील, असे अनेक पुरुष होऊन गेले. यांनी जातीपाती बघितले नाहीत, फक्त अन्याय दूर केला. पण मी हे का सांगतोय, दीपक बोराडे पोलीस खात्यामध्ये हवालदारपदी होते, परंतु समाज हितासाठी, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी पोलीस खात्यातली नोकरी सोडली. त्यांच्या स्वतःच्या मुलाचं भलं करण्यासाठी ह्यात उतरले नाहीत ते. त्यांना फक्त 2 मुलीच आहेत त्या. अरे 17 दिवस तो माणूस उपाशी राहतोय आणि आपण प्रत्येक जण गावात राहतोय आणि आपण म्हणतोय त्यांनी ही तारीख धरायला पाहिजे होती, ती तारीख धरायला पाहिजे होती. अरे धनगरांनो, तुम्ही रोज 500 रुपयांनी कामाला जात असाल तर 1 दिवस बुडवू शकत नाही. तो पोलीस खात्यातली नोकरी सोडू शकतो समाजासाठी. या 15 दिवसात जयंती, पुण्यतिथी, जत्रा, यात्रा, कोकरी, बकरी सगळी सोडून द्या. घरातील सर्व माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, सर्व तरुणांनी एकवट होऊन यांना सगळ्यांना न्या तिकडे. अरे धनगरांनो, इरस भावकीशी बांधू नका, इरस बांधा मराठा समाजाशी. अरे 4थी-5वी शिकणाऱ्या मनोज जरंगे साहेबांनी सगळा समाज मुंबईला नेला आणि नसलेलं, कायद्यात नसलेलं आरक्षण त्यांनी घेतलं, कारण की त्यांच्या लेकराबाळाचं हित त्यांना माहित होतं. अरे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळे चला मुंबईला यार, शेवटचा लढा यार.